आज या ठिकाणी स्क्रुटनी होती. विधान परिषदची इलेक्शन आहे. काल आमचा कॅन्डिडेट या ठिकाणी आमचा कॅन्डिडेट आदित्य फत्तेपूरकर महाविकास आघाडीकडून फॉर्म दिला. 10 अधिकृत सह्या त्या ठिकाणी केल्या होत्या आणि आज स्क्रुटनीच्या वेळेस जो एक ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील. भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला. त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटं ॲफिडेव्हिट या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे. त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा. म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे. हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. ती सही त्याची आहे, दोन्ही सह्या त्याच्या आहेत आणि आमचा पूर्णपणे फॉर्म व्हॅलिड आहे. म्हणून आम्ही कलेक्टरना ह्या ठिकाणी निवेदन केलं, आरोना आणि त्यांच्या सहकार्याने, की ही स्क्रुटनी ही पारदर्शक पद्धतीत होऊ देत. जर त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही. एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव, दोन्ही ज्यांनी कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर हा दबाव की एका सिग्नेटरीला इनव्हॅलिड करणं, म्हणजे किती गलिच्छ राजकारण आहे. लोकशाही पद्धतीत होऊ देत असं मी कलेक्टरना सांगितलं. तुम्ही कोणत्या पक्षासाठी सेवा नाही करत, तुम्ही देशासाठी सेवा करताय. हा भान ठेवून तुम्ही त्या पद्धतीत निकाल द्या. 20 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाही. आता प्रेशर आणून, दबाव आणून माणूस त्या ठिकाणी फिरतो, त्याचा निर्णय बदलतो. हे गृहीत धरून हे नवीन सर्कमस्टॅन्सेस आहेत. आधी कोणत्याही रूल बुक मध्ये असं लिहिलं नव्हतं. म्हणून त्या पद्धतीने चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही चौकशी करून निर्णय पारदर्शक पद्धतीत द्या आणि इलेक्शन होऊ देत. बिनविरोध नाही झाली पाहिजे, कारण का आम्ही सह्या 10 जणांच्या व्हॅलिड अधिकृत सह्या या दाखल केलेला आहे की माझी सही बोगस आहे. काय नक्की आपली दोन्ही सह्या एकच आहेत. काल त्यांचं बोलणं झालं. आदित्य फत्तेपूरकरजींबरोबर ते गेले 25 वर्ष काम करतायत. लोकसभेत पण त्यांनी आमचं काम केलं होतं आणि आता दबावापोटी किडनॅप करून दबावाखाली आणून प्रचंड त्यांना एक प्रकारच्या धमक्या देऊन खोटा अफिडेव्हिट सादर करणं किती वेळ लागतो ह्याच्यामध्ये? 100% ह्याच्यामध्ये काय, जर तुम्हाला तफावत जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे. बिनविरोध होऊ नका देऊ, कारण का हे व्हॅलिड आहे. हे दबावापोटी झालंय, भीतीपोटी झालंय. हे पूर्णपणे निष्पन्न होत आहे आणि म्हणून निवडणूक योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे. आता आपल्या अर्जाची स्थिती काय आहे? आपला उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे? अजून निकाल देणार आहे. निकाल द्यायच्या आधी आम्ही सगळे त्यांना भेटलोय. आमचं हिअरिंग पण त्या ठिकाणी झालंय आणि एवढीच अपेक्षाच करू शकतो कलेक्टर कडून. एक आशेचं किरण आपल्याकडे ह्या देशाचे अधिकारी आहेत जे पारदर्शकपणे होऊ शकतात. ते देश सेवा करतायत, ते कोणत्या पक्षाची सेवा करत नाहीत. याचा भान सगळ्या अधिकाऱ्यांनी ठेवा.